जय जय वीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 11वा भीम दशक समास 8वा अंतरात्मा विचरण नाम. दशक 11वा भीम दशक. भीम म्हणजे बल. बल कशात आहे तर दास्य भक्तीमध्ये. दास्य भक्ती श्रवण केलं तर बल प्राप्त आहे. बळ कशावा बळ कोण पाहिजे तर मन हा बलवान पाहिजे. कशाने बलवान पाहिजे? मन हा भक्तीने बलवान पाहिजे. जर विकार मनात जास्त आले तर तो मन कसा होतो? डरपोक, घाबरतो. जर त्या मनाकडे भक्ती आली तर मनाकडे काय होतो? बळ उत्पन्न राहतो. मनावर कोणाचं पण राज्य चालत नाही. जर हा मन सद्गुरुचरणी अर्पण केलं, जर हा मन ईश्वरचरणी अर्पण केलं तर मनावर कुठला पण विकार लादत नाही. सगळे विकार मनाच्या अधीन होतात. सगळे विकार मनाच्या अधीन होतात आणि प्रत्येक विकार कसा वावरावा, कसा त्या विकाराचा वापर करावा, किती मर्यादित ठेवावा हा मन काय करतो? स्थापित करतो. म्हणजे मनाकडे ते नियम लागू असतात. जर मन ईश्वराचरणी अर्पण असेल तर, मनाकडे जर बळ असेल तर, मनाकडे जर बलच नसेल तर तो मनच विकारांच्या अधीन जातो आणि सगळे विकार त्या मनाला काय करतात? धावरवतात. सगळीकडे जा, इकडे जा, जा तिकडे जा, जा तिकडे जा. सगळीकडे तो बसतो घरात पण सगळीकडे फिरून येतो. पूर्ण वर्ल्ड फिरून येतो. बघा मग ह्या मनाला वर्ल्ड फिरवायला लावलं कोणी? तर विकारांनी. जर हाच मन ईश्वराचरणी अर्पण केलं, हाच मन जर ईश्वराचरणी अर्पण केलं तर मन हा ईश्वराचरणीच राहील, कुठे भटकायला जाणार नाही. सगळ्यात जास्त भटकणारं असेल तर माणसाचं मन. म्हणून समर्थांनी भीम दशक दिलंय. भीम म्हणजे बळ. ह्या दशकाला भीमाचं बळ दिलंय. जर हा ज्ञान प्राप्त केलं तर मनाचं काय होईल? बळ वाढेल. मनाचं बळ भक्ती बळमध्ये वाढेल. जर भक्ती केली तर मन कसा राहील? निष्ठुर राहील त्या सद्गुरुचरणी, त्या ईश्वरचरणी. हा झाला भीम दशक. आता दशक 8वा अंतरात्मा विवरण. बघा अंतरात्म्याचं विवरण कसं असतं पुढे दिलंय. अंतरात्मा विवरण नाम. या समासाला नाव आहे अंतरात्मा विवरण. दशक 8वा. काय आठवा? आपल्याला कोण चालवतो, आपल्याकडून कोण कार्य करून घेतो त्याला आठवा. म्हणून अंतरात्मा विवरण हा 8वाच आला. आठवा तुम्ही, आठवा त्या ईश्वराला आठवा जो आपल्या पूर्ण या देहाचं उठल्यापासून जो कार्य करत असतो, तो संध्याकाळी रात्री झोपेत इथपर्यंत जो करून घेतो कार्य, तो कोण करून घेतो? उत्तमाचा कार्य करून घेतो तो ईश्वर आहे. जर या ईश्वराने कार्य करूनच घेतलं नाही तर काय होईल माहिती का? समजा मी माझंच उदाहरण पकडते. मी जेवायला बसले, मी घास उचलला, मी तोंडात टाकलं. हा तोंड उघडणारा कोण आहे तर अनंतकालीचा अंतरात्मा माझ्या पिंडात आहे. म्हणून ह्या तोंडाला काय सांगतो? उघड. तुझ्यामध्ये आता जिभेवर घास येतोय. जर त्याच वेळेस मी घास घेतोय आणि मी तोंडात टाकायच्या आधी जर ईश्वराने ठरवलं की नाही आपण हा घास घ्यायचाच नाही, आपण त्याच वेळेस निघून जायचं, असं जर ठरवलं ना, ईश्वर निघून गेला ना, तर तो घास हातात राहील. हात खाली पडेल, त्या हातातला घास सुद्धा खाली पडणार आणि हा तोंड उघडणारच नाही, कारण ईश्वर तिथून निघून गेलेला आहे. जो कार्य करणार आहे ईश्वर या पिंडामध्ये, ह्या शरीरामध्ये, तोच निघून गेला तर हातातला जो घास आहे तो खालीच राहणार आहे. तो हात सुद्धा खाली होणार आहे. बघा म्हणजे हा
सांगितलंय अंतरात्मा विवरण. मग अंतरात्मामध्ये ह्या शरीरामध्ये करता करविता कोण आहेत ते सांगितले समर्थाने. श्रीराम समर्थ. आधी बंधू सकळ करता, समस्त देवांचा जो भरता, त्याचे भजनी प्रवर्ता कोणीतरी. म्हणून सकळ कर्त्याला, जो सगळं काही करतो त्याला पहिला प्रथम वंदन करायला सांगितले. म्हणून उठल्या उठल्या त्याला वंदन करा. अंथरुणातून उठल्या उठल्या पहिला त्याला हात जोडा, पृथ्वी मातेला हात जोडा. कारण झोपताना काही अडीअडचणी निर्माण नाही केल्या पृथ्वी मातेने, म्हणून तिला सुद्धा हात जोडा. आधी बंधू सकळ करता. बघा, सकळ करता जो सगळ्यांचा करता करविता आहे ईश्वर गणेश. समस्त देवांचा जो भरता, देवांचा भरता, त्याला वंदन करायचंय. त्याचे भजनी प्रवर्ता कोणीतरी. समस्त देवांचा भरता. बघा, समस्त देव म्हणजे कोण? सगळे ग्रह तारे हे पण देव आहेत, कारण ते अवकाशात आहेत. अवकाशात नसून ते खाली पण आहेत, पण आपल्याला दिसत नाही. दिव्य दृष्टी खाली आहे, सगळं देव आहेत खाली. जसं दानव आहे तसं देव आहे. जसं पॉझिटिव्ह आहे, जसं निगेटिव्ह आहे तसे पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणजे सगळे देव. आणि ईश्वर सगळं ह्यांचा करता भरता कोण आहे? तर ईश्वर आहे, परब्रह्म आहे. त्याला पहिला काय करायचं? नमन करायचंय. कारण तोच परब्रह्म आपल्या पण अंतरात्मामध्ये आहे. त्याचेच सगळे बघा, एक मोठा झाड आहे, त्याचे ब्रँचेस आहेत. बघा, असे सगळे ब्रँचेस म्हणजे काही शाखा आहेत एका झाडाच्या. मूळ कुठलं आहे झाडाचं? तर मूळ कुठून आलं? जमिनीतून मूळ आलं. आणि त्या मुलाने एवढं घट्ट पकडलं की त्याच्या शाखा सगळीकडे वावरतात. त्याच्याच शाखा पूर्ण. जसं मूळ म्हणजे कोण? तर परब्रह्म. आणि परब्रह्माच्या शाखा म्हणजे अंतरात्मा, प्रत्येकाचा आत्मा. प्रत्येकाच्या पिंडात जो अनंतकालिता अंतरात्मा बोलतात ना, अंतरात्मा राम. प्रत्येकाच्या पिंडात, प्रत्येकाच्या देहामध्ये जो अंतरात्मा कार्य करतो तो कोण आहे? त्या परब्रह्माच्या शाखा आहे. आणि परब्रह्म कोण आहे? मूळ आहे. तेणे वेळ कार्य न चले, पडिले पर्ण तेही न हाले, अवघे त्रैलोक्याचे चाले जयाचे. त्याच्याशिवाय कार्य कुठलं चालतच नाही. त्याने जर सांगितलं ही हवाच रोक, हवा रोखली तर सगळं कार्य तसंच. हे ऑक्सिजन आहे ना, हे त्याचं आहे. ऑक्सिजन कोणाचं आहे? तर त्या ईश्वरच आहे. बघा, ऑक्सिजनने देव निर्माण होतो, पॉझिटिव्ह सगळं निर्माण होतं. आणि कार्बन डायऑक्साईडने सगळं निगेटिव्ह निर्माण होते. असं आहे. मग कार्बन डायऑक्साईड सगळं काय करायचं आहे? तर नष्ट करायला पाहिजे. ऑक्सिजन सगळं प्रवाहित करायला पाहिजे. कशात? तर आपल्या देहामध्ये. पडिले पर्ण तेही न हाले, म्हणजे जे पर्ण पडतो तो खाली जमिनीवर पडतो, त्याच्या आज्ञेनेच हलतो. असंच नाही हलत. जर वाराच नसेल तर तो पर्णसुद्धा हलणार नाही, पानसुद्धा हलणार नाही. आणि वाराच जर तिथे ठप्प झाला तर पान हलणारच नाही. तो पडणार पण नाही, हलणार पण नाही. कुठेतरी पडत असेल आणि तिथेच वारा हे झाला तर तो जमिनीवर पण येणार नाही, तिथेच राहणार. असा बघा किती म्हणजे ईश्वराचं हे आहे. पडिले पर्ण तेही न हाले, अवघे त्रैलोकी सांगितलंय. पृथ्वी, स्वर्ग आणि पाताल. बघा, सगळं त्रैलोक्याचं म्हणजे त्रैलोक्य त्याच्या कोणाच्या हातात आहे? तर त्या परब्रह्माच्या. जयाचे तो अंतरात्मा सकळांचा, देव दानव मानवांचा, चत्वार खाणी चत्वार वाणींचा प्रवर्तक. तो जो अंतरात्मा आहे तो सगळ्यांचा आहे. 84 लक्ष योनीमध्ये पण तोच अंतरात्मा आहे. देवांचा पण तोच अंतरात्मा आहे, मानवांचा पण तोच अंतरात्मा आहे आणि दानवांचा पण तोच अंतरात्मा आहे. फक्त
काय बोलतात ना, जसे विचार येतात ना तसा तो वावरतो. चत्वार खाणी चत्वार वाणीचा प्रवर्तक. बघा, देव दानव मानव, देवांचा पण मानवांचा पण राक्षसांचा पण एकच आहे. चत्वार खाणी चत्वार वाणीचा म्हणजे पृथ्वी तलावर राहणारे. चत्वार खाणी चत्वार वाणीचा एकच अंतरात्मा आहे प्रवर्तक. तो सकळांची सकळांघंटी करी भिन्न भिन्न रहाटी, सकळ सृष्टीची गोष्टी किती म्हणून सांगावी. बघा, एकच आहे पण कशी आहे, भिन्न भिन्न. सगळ्या मनुष्यामध्ये, सगळ्या दानवांमध्ये, सगळ्या प्राण्यांमध्ये तो अंतरात्मा एकच आहे. पण त्यांचं दिसण्याचं म्हणजे काय बोलतात ना, दिसणं प्रत्येकाचा एक मानव असून पण चेहरा प्रत्येकाचा एक नाही. एकच, सगळीकडे एकच अंतरात्मा आहे पण विचार सगळ्यांचा एकच नाही. एकच अंतरात्मा आहे पण सगळी सत्य बोलणारी नाही. एकच अंतरात्मा आहे पण सगळी धर्मात राहणारी नाही. काही धर्मी तर काही अधर्मी, काही सत्य राहणारी तर काही खोट्यामध्ये राहणारी. किती डिफरंट ठेवलंय. कशावर ठेवलंय ते? पुण्यही असेल, पाप असेल, पाप पुण्यावर ते ठेवले सगळं. आणि कर्मावर ठेवलंय. कर्म उत्तमाची केली तर नक्कीच त्याच्याकडे काय आहे, सत्वगुण. कर्म अधर्मी केली तर तो सत्वगुण नाही. तो एकलाची सकळांघटी करी भिन्न भिन्न रहाटी, सकळ सृष्टीची गोष्टी किती म्हणून सांगावी. ह्या सृष्टीमध्ये तिन्हीमध्ये त्रैलोक्यामध्ये तो एकच करता करविता आहे. ऐसा जो गुप्तेश्वर, असा तो कोण आहे, गुप्तेश्वर. तो दिसतच नाही. मनुष्याला जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात आणि त्याचा अंतरात्मा बघतात, अंतरात्मा दिसत नाही. अंतरात्मा कसा आहे तर एक सुईच्या टोकासारखा. सुईचा जसा टोक आहे ना वरचा, तसा अंतरात्मा आहे. तो तरी दिसतो पण तो अंतरात्मा आपल्याला दिसत नाही. म्हणजे तो सुईच्या टोकापेक्षा किती अतिसूक्ष्म आहे. अतिसूक्ष्म असून पण किती मोठा कार्य करतो हे महत्त्वाचं आहे. किती मोठा कार्य करतो, काय काय घडवलंय. त्या अंतरात्मा ज्या शरीरात प्रवेश करतो त्या शरीराने काय काय डिझाईन केले, किती मोठे इंडस्ट्रीज उभ्या केल्या. बघा, त्या एका अंतरात्म्याने. तो अंतरात्मा कोणाला दिसलाच नाही आजपर्यंत. का नाही दिसला तर कोणाची भक्तीच तशी नाही. ज्याला दिसलं त्याला रूपच दिसलं नाही. म्हणते मला रूपच नाही दिसला, फक्त त्याची ऊर्जा आहे. बघा, कारण तेवढी भक्ती पण नाही ना. त्याचा आकार शोधायला नुसती ऊर्जा आहे म्हटलं फक्त, पण त्याचा आकार शोधायला तेवढी त्याची भक्तीच नाही. भक्ती असेल तर नक्कीच तो कसा आहे दिसायला हे पण कळेल. परब्रह्माचं स्वरूप असल्याशिवाय तो आपल्याला स्वरूप देईल का? तो जर बिना स्वरूपाचा असेल तर आपण बिना स्वरूपाचे सगळे असते. आपल्याला कोणाला, मनुष्याला, प्राण्यांना कोणाला रूपच नसतं. म्हणजे जे रूप आहे, जो देह आहे, जो आकार आहे, आकारच नसता. सगळे पाण्यासारखे असते, सगळे वाऱ्यासारखे असते. ऐसा जो गुप्तेश्वर, त्यास म्हणावे ईश्वर, सकळ ऐश्वर्य थोर थोर जयाचेनी भोगिती. बघा, असं त्याला आपण ईश्वर म्हणतो, तोच परब्रह्म आहे. सकळ ऐश्वर्य त्याच्याकडे, तेच त्याचे ऐश्वर्य, त्याचं नाव घेते ते थोर. जसं पुण्यप्रमाणे ते ऐश्वर्य प्रत्येकाच्या वाटेस येतो आणि जयाचेनी भोगते. त्याच्या कृपेने आपण भोगतो. जे काही चांगलं आहे ते त्याच्या कृपेने भोगतो आणि जे काही वाईट आपण भोगतो हे आपल्या कर्माप्रमाणे. आपली कर्म. मग आपली कर्म पूर्वकर्म आहेत का ही कर्म आहेत? ही जर ह्या जन्मामध्ये जर आपण कोणाचंच वाईट केलं नाही, कोणाला वाईट जाणून बुजून बोललेच नाही, तर ही ह्या जन्माची कर्म नाहीत. ही पूर्वजन्माची कर्म आहेत की काहीतरी आपण कदाचित केलं असेल, कोणी काही बोललं असेल, कोणाला काही
ते पटलं नसेल, कोणाला काही ते बोलतात ना जळील झाला असेल, त्यामार्फत कोणी काहीतरी केलं असेल तर ते वेगळं आहे. पण ह्या जन्मात जर आपण दुखवलं, कोणाला काय केलं, जर बोलतात का कोणी ह्या जन्मीच करा आणि ह्या जन्मीच भोगा, नाही नाही, सगळंच या जन्मी भोगत नाही. ह्या जन्मात केलेलं ह्या जन्मात पण भोगतात नाही, पुढं राहिलेलं शिल्लक पुढे भोगतात. बघा, मेल्यानंतर लगेच त्यांना मनुष्य जन्म भेटतो का? नाही ना, काही काळानंतर मनुष्य जन्म भेटतो. पण नंतर काय, त्याच्या अगोदर काय असतो, तर सगळे 84 योनीमध्ये त्याचा जन्म होत राहतो. त्याचा जन्म होत राहतो, तो तेवढा भोगत राहतो. त्याच्यानंतर पुण्य कमवतो, त्याच्याने पुण्य कमवून तो मनुष्य जन्म परत येतो. परत जर आणि तशीच कर्म केली तर परत तो तसाच घरट्या घालत, त्याला मोक्ष नाही आहे. परमार्थाला बसला आणि जरी 2 टाईम भले 5-10 टाईम तुम्ही उपासना करा, पण जर आपण कर्मातच नसेल, कोणाला महत्त्वाचं ह्याच्या समर्थाने दिले, कोणाला जाणून दुखवलं, तिथे हा महत्त्वाचा मेन कर्म घडतो. ऐसा जो जळी ओळखिला तो विश्वंभरची झाला, समाधी सहज स्थितीला कोण पुसे. ज्यांनी ओळखलं की आपल्या पिंडामध्ये कर्ता करविता ईश्वर आहे, तर काय सांगितलंय, आपल्या पिंडामध्ये कर्ता करविता ईश्वर ज्यांनी ओळखलं ना, आपल्या पिंडात ईश्वर आहे, दुसऱ्यांच्या पिंडात पण ईश्वरच कार्य करतो, तर ती व्यक्ती कधी कोणाला त्रास देत नाही. ती व्यक्ती कशी आहे, संताप्रमाणे आहे. संत समाधी स्थिती, फक्त ईश्वराचंच तो ध्यान करेल. जो कार्य आहे, जो दिले हातात कार्य, तो करत जाणार आणि तोंडाने भक्ती करत जाणार, हाताने तो कार्य करत राहणार जो करायचं आहे ते. देह मनुष्य देह पृथ्वी तलावर कुठला पण येऊ दे, तरी त्याला लोभ, पोट भरण्यासाठी लोभ हा पाहिजेच, मर्यादितच. आपलं पोट भरा तिथपर्यंतच, ओरटेक साठवून अतिलोभ नसावा. श्रीराम, प्रत्येक विकार त्याच्याकडे पण होते, श्रीरामाकडे 8 विकार, 8 64 विकार श्रीरामांकडे होते. पण श्रीरामाने प्रत्येक विकार हा मर्यादित ठेवलेला आहे, कुठल्याही विकारांचा अतिवापर केलाच नाही. म्हणून आज तो पूज्य आहे, श्रीराम पूज्य आहे. संत तुकाराम महाराज सगळे विकारांचा वापर केला, पण सगळे विकार कसे ठेवले, मर्यादित ठेवले, अति कशाचा वापर केला नाही. म्हणून आज तुकाराम महाराजांचं नाव घेतात, तुकाराम महाराजांचं भजन गातात, भजन करतात. संत ज्ञानेश्वराने तर विकारांचा वापरच केला नाही. फक्त एक लोभासाठीच ते दारू काय मागत होते, लोभासाठी. जे जेवण पाहिजे ते मागायलाच पाहिजे, भिक्षान देई, जो पोटासाठी जेवण पाहिजे तो पाहिजेच, तेवढंच त्यांनी फक्त केलं, काहीच नाही, निःशुल्क. म्हणून समाधी स्थितीमध्ये बसले आणि तिथे पूर्ण विलीन झाले ते. अखंड आता बघा त्यांची भक्ती करतात ना, संत ज्ञानेश्वर महाराजांची करतात ना भक्ती. बघा ते 4ही भावंड पूर्ण काय म्हणतात ना, एक परमात्माचा त्यांचा आत्मा होता, 4ही भावंडांचा. खूप सुंदर. ऐसा जेणे ओळखिला तो विश्वंभरची झाला, समाधी सहज स्थितीला कोण पुसे. अवघे त्रैलोक्य विवरावे तेव्हा वर्म पडे ठावे, अवचटे घबाळ शिणावे न लगेची काही. पाहता नाहीसा कोण आहे तो अंतरात्मा विवरून पाहे, अल्प स्वल्प कळोन राहे समाधानी. असा कोण आहे की त्याला अल्प स्वल्प, बघा जो म्हणजे श्रवणच करत नाही तो अल्प स्वल्प ना, त्याला श्रवणच करत नाही. हा एकच सांगतात ना समर्थ की उपासना करा, तो उपासनाच, श्रवण नाही करत. पण श्रवणामध्ये काय दिलं ते त्याला कळतच नाही, पण अखंड दुसऱ्याला दुखवतो,
तर त्याची किती पण उपासना असू दे तरी त्याला श्रेष्ठ मानत नाही, तो संत म्हणून होत नाही. दुसऱ्याला दुखवतो तो कधी संतामध्ये जाणार नाही, तो कधी मोक्षाला पण जाणार नाही, त्याला कधी मोक्ष पण नसणार. बघा, आपली आत्मा आपल्या ह्या देहाच्या वागणुकीमुळे आपल्या अंतरात्माला भोगावं लागतं. आपल्या देहाचं वागणूक चांगलं ठेवा, अंतरात्मा कधी भोगणार नाही. परब्रह्म, अंतरात्मा म्हणजे कोण आहे? त्या परब्रह्माचंच मूळ इथे आहे. तो परब्रह्म मूळ आहे, पण त्याची शाखा आपल्याकडे आहे. जर त्याचं तोच अंतरात्मा आपल्या याच्यात आहे. जसं या पूर्ण ब्रह्मांडामध्ये तो आहे, त्यात सगळं काही आहे, तसं आपल्या पण ब्रह्मांडामध्ये, आपल्या पण परेमध्ये आपला जो पोट आहे हे अवकाश आहे पूर्ण. त्याच्यामध्ये जर गेलं तर सगळं काही आहे, सगळं त्याच्यामध्ये. अवघे त्रैलोक्य विवरावी, किती विवरण केलं तेव्हा वर्म पडे ठावे. अवचटे घबाड शिणावे न लगेची काही. बघा, सांगितले समर्थानी काय म्हणते, अवघे त्रैलोक्य विवरावे. जेव्हा आपण चुलीवर भात ठेवतो ना, तांदूळ किती असतात? अगण्य, गणना करता येत नाही असे एवढे तांदूळ असतात. मुठभर जरी असले तरी त्याची गणना नाही करता येत. 2 शेराचा भात घातला किंवा 1 शेराचा भात घातला तरी आपण सगळे तांदूळ काही असे चाचपून बघत नाही की शिजलं का, शिजलं का, शिजलं का. जेव्हा शिजण्याची वेळ येते ना, तेव्हा जेव्हा शेवटला जेव्हा सगळं होतं, म्हणजे त्याला फेस येतं, ते पूर्ण पाणी आटतं, नंतर आपण त्याला चाचपून पकडतो की शिजलं का, शिजलं का, शिजलं का. कारण का नाही शिजलं, पाणी आटलं तर आपल्याला परत पाणी घालता येतं. पण सगळे दाणे आपण चाचपून बघतो का? तर एकच दाणा चाचपून बघतो, बाबा नाही शिजलं, कच्चं आहे, थोडं पाणी टाका, झाकण ठेवा, वाफेवर ठेवा. तसंच अनंतकाळीचा अंतरात्मा पण तसंच आहे. प्रत्येकाच्या अंतरामध्ये तोच भरलेला आहे. तर आपल्या देहामध्ये झाकून बघितलं तर तो अंतरात्मा आहे. त्या अंतरात्म्याचंच आपण जर व्यवस्थित ऐकलं, अंतरात्मा काय बोलतोय, त्याला काय पाहिजे, ईश्वराला काय पाहिजे बाहेर. ईश्वराला भक्ती पाहिजे. आणि काय ईश्वराला पाहिजे? सत्यता, धार्मिकता. ज्या गावामध्ये जन्माला त्या गावामधलं चांगलं, ज्या घरामध्ये जन्माला आलं त्या घरामधले चांगलं व्हावं असं एक उत्तम वाणी. ज्या घरात आपण जन्माला आले त्या घरातल्या माणसांचं ज्यांनी जन्म दिला, त्या आईवडिलांचं. परत आईवडील म्हणजे चांगले आहेत का, क्रूर आहेत का हे बघायचं. क्रूर असेल तर तिथे समजावायचं, समजावण्याची भूमिका पाहिजे आपल्याकडे. आपल्याला ज्ञान प्राप्त झालं तर आपल्या आईवडिलांना ते प्राप्त झालं का? मग आईवडील जर गलत याच्यावर असतील तर रोखण्याचा प्रयत्न आपण करायचं असतं. बघा, अनंतकालीचा अंतरात्मा प्रत्येकाच्या देहात आहे. त्या परमेश्वराला काय पाहिजे हे बघा. त्या पृथ्वी मातेला काय पाहिजे? त्या पृथ्वी मातेवर आपण आहोत. आपला संसार त्या पृथ्वी मातेवर आहे सगळं. त्या पृथ्वी मातेचंच आपण सगळं खातो. त्याच्यातून जेवढं निर्माण झालं तेच आपण खातो. कुठून बाहेरून आणून खात नाही आपण. त्याच्यावर जे निर्माण झालेलं तेच मार्केटमध्ये येतं ना विकायला. मग ते आपण खातो ना पैसा देऊन. तरी पैसा कमवतो, कुठून कमवतो? धन वगैरे तिच्यातूनच तर कमवतो, त्या पृथ्वी मातेतून. मग तिला ते आवडेल का आपली कर्म केलेली? आपण कोणाला दुखवत राहिले तिला आवडेल का? तिने जर आपल्याला दुखवलं, थोडी काही ती भूकंपाने हलली इकडे तिकडे तर सगळी माणसं गाडविल ती आणि ठार मारेल, एवढं समजून जायचं. ती जर वाईट असेल तर. पृथ्वी माता कधी वाईट होते? तिच्यावर जेव्हा अधर्म होतो ना तेव्हाच ती फटते तिथे, तेव्हाच भूकंप तिथे निर्माण करते. नाही तर पृथ्वी माता तशी भूकंप निर्माण नाही करत. तिथे जर ईश्वराचं सगळं गुणगान होत असेल तिथे कधीच भूकंप येत नाही, कधीच येत नाही भूकंप. अखंड ईश्वराचं. तिला काय पाहिजे? फक्त ईश्वराचं गुणगान पाहिजे, तेच तिला पाहिजे. हिरवळता कशामुळे आहे? जी हिरवळता आहे ही लक्ष्मी माता आहे. सगळी हिरवळता. बघा, जे शेतात आपण पेरणी करतो ती पेरणी उगवते ही लक्ष्मी माता आहे.
पाणी जे स्वच्छ ही गंगा आहे, ही कोण आहे? लक्ष्मी माता आहे. हे ओळखायचं कधी? आपल्याला जर ज्ञान प्राप्त असेल तरच आपण ओळखू शकतो. नाहीतर त्याच पाण्यात आपण घाण करतो, त्या गंगेच्या पाण्यातच घाण करतो. आपली घाण कर्म कुठे करायला पाहिजे हेच कळत नाही. प्रत्येक मनुष्याला कळायला पाहिजे की हा गंगेचं पाणी आपण आपल्या डोक्यावरून घेतो, पवित्रतासाठी घेतो ना. पण त्या गंगेच्या पाण्यात जर घाण केली तर तो गंगेचं पाणी डोक्यावरून घेतलं तर काय प्राप्त होईल तुम्हाला? सांगा. लक्ष्मी मातेला जर तुम्ही असं घाण केलं तर कसं जमेल? तुमच्याकडे पवित्रता येईल का? हे ओळखायचं आहे. आपण इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. कोणाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट द्यायचं असेल तर बिंदास देऊ शकता तुम्ही. जय जय रघुवीर समर्थ.